माऊली, मी अनेकांच्या बद्दल असं ऐकलंय आणि पाहिलंही आहे की अनेकांच्या भाग्याचा उत्कर्ष अमुक एखाद्या घटनेनंतर होतो. हा एक दैवी संकेत मानूया की ती घटना त्या व्यक्तीसाठी तिचं भाग्य पालटून टाकणारी ठरते. आणि असं देखील होतं की ही भाग्योदय करणारी घटना त्या व्यक्तीच्या जीवनात फार अल्पावधीसाठी येते आणि ती तशी नंतर निघूनही जाते. आणि तिच्या गमनाने आपली परिस्थिती पुन्हा खोल जाण्याची दाट शक्यता असते. तेव्हा आता पुढे काय होतंय ते पाहणं महत्वाचं ठरतं. सवाई बापू, पिताश्री हो याची काय आवश्यकता. तुमचे आशीर्वाद सदैव सोबत आहेत आमच्या. पुत्रा, आता तू आमच्यासाठी आमच्या कन्येसारखाच काळजाचा तुकडा झालायस. त्यामुळे आता तुझंही लाड करणं आमची इच्छा आहे. देवीला नमस्कार करा. हे देवी, आज मी माझ्या मनातील युवकासमवेत विवाहबद्ध झाले. हे केवळ तुझ्या आशीर्वादामुळे. पिताश्री, देवीचा आशीर्वाद हा माझ्या सुखी आणि आनंदी संसारासाठी आवश्यक आहे. आणि म्हणूनच देवीचा आशीर्वाद म्हणून माझ्या घरी जाताना मी हे घेऊन जाते. परंतु पुत्री, पुत्री, तुझ्या मनात काय विचार चालू आहेत हे मला चांगलंच ठाऊक आहे. या देवीच्या आशीर्वादामुळेच आपलं घर आणि आपण सर्व सुखाने आणि समाधानाने नांदतोय. देवीची कृपादृष्टी आपल्यावर सदैव आहे आणि आता ती तुझ्यावर देखील असायला हवी, कारण तू आमचं भविष्य आहेस. त्यामुळे आता या देवीच्या करंड्याचं झाकण तू तुझ्या घरी घेऊन जा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा वारसा आहे, तो तुला जपलाच पाहिजे. हे दायित्व आहे, ते व्रतस्थपणे तुला पार पाडलं पाहिजे. पिताश्री, तुम्ही निश्चिंत राहा. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. हळू सावकाश. काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची. हे मागे सारे काही देवीच्याच इच्छेनुसार घडते आहे. हे देवी, असे काय पातक घडले आमच्या हातून, त्याची इतकी कठोर शिक्षा आम्हाला मिळते आहे. कन्येच्या सुखासाठी तुझ्या करंड्याच्या झाकणाचा त्याग केला आम्ही, आणि त्याच क्षणापासून आमचे ग्रहच फिरले. दारिद्र्य आलं, धन नाहीसं झालं, अन्नधान्य संपलं, आणि आता स्वामींचे प्राण धोक्यात आहेत. आजपर्यंत मी सगळं काही माझ्या डोळ्यांनी बघत आले, परंतु जर माझ्या सौभाग्यावर हे असं संकट ओढावले तर मी
स्वस्थ बसणार नाही. हेमांगी, हेमांगी शांत हो. हे बघ, ते क्रोधित होऊन काही साध्य होणार नाही. आणि आपल्या ललिताचा यात काय दोष आहे? आपल्या प्रार्थनाचे फळ आपल्याला मिळणारच होते. असे बोलून तुम्ही स्वतःचे समाधान करत आहात, माझे नाही. आता मी जाईन आणि सगळी परिस्थिती सुरळीत करूनच येईन. हेमांगी, माते, आपण या क्षणी येथे? का माझ्या कन्येच्या घरी यायला मज्जाव का आहे? छे छे, कदापि नाही. हे देखील आपलेच घर आहे. आपण एकट्याच आलात? पिताश्री नाही आलेत ते, आणि का नाही आलेत याचे कारण देखील विचारू नका. म्हणजे असे काय घडले आहे? आपण बसून घ्या, मी आपणास पाणी आणतो. आवश्यकता नाही. मला तुमच्या घरचे अन्न पाणी देखील नको. देवीचा आशीर्वाद म्हणून हे झाकण आमच्याकडून हिरावून घेतले, ते परत नेण्यास मी आली आहे. अहो, हे काय सांगतात आपण? आपण स्वतः ते ललितास दिले होते. नाही, ललिताने हट्टाने आमच्याकडून हिरावून घेतले होते. आम्ही कन्येच्या सुखासाठी सगळं काही सहन केले, परंतु आज त्याचमुळे आमच्या घरावर शोककळा पसरली आहे. पण आता नाही. तिला सांगा तिच्या आईने तिच्या नावाचा आशीर्वाद परत मिळवलाय. माते, तुमचे हे धाडस सोडा. क्षमा करा माते. आपण हे पाऊल उचलण्यास मला भाग पाडले आहे. आपण असे का वागत आहात? ललिता नित्यनिमाने याची पूजा करते. तिच्या संमतीशिवाय आपण हे घेऊन जाणे इष्ट नाही. माझे सौभाग्य माझ्या घरी जीवन मृत्यूशी झुंज देत आहेत, आणि तुम्ही माझ्या कन्येच्या संमतीची प्रतीक्षा करत आहात. माते, मी जे काही सांगतोय ते पूर्णतः ऐकून घ्या. मला काहीही ऐकायचं नाहीये. जे काही बोलायचंय ना, माझ्या घरी येऊन बोला. माते, पुत्र, 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 उठ, उठ. देवी, हे काय पातक घडले माझ्या हातून? महत पाप घडले आहे तुझ्या हातून. हे मांगी, महत पाप घडले आहे. असं कोणी वागते का? हे मांगी, स्वतःच्या लेकीच्या सौभाग्यावर घाव घातलास तू. नाही, मी जाणून बुजून नाही केले हो. मी देखील दावात एकाने ग्रस्त झाले होते. पाहुण्याच्या भरातून माझ्या हातून असे कृत्य घडले. मी देखील आश्चर्यचकित आहे. हे घडले कसे? मला पश्चाताप होतोय. आता पश्चाताप करून काय उपयोग आहे? जे नष्ट व्हायचे ते झाले. इतके क्रूर वागून देवी तिच्या क्रोधाचा सूड घेईल असे कदापि वाटले नव्हते. देवी, कोणत्या कर्माची शिक्षा देतेस तू देवी? अहो, कुठे चाललात तुम्ही? तुमच्या अंगात त्राण नाही? तुम्ही विश्राम करायला हवा. विश्राम? आता आयुष्य संपुष्टात आले तरी काही तक्रार नाही. आता मला माझ्या लेकीकडे गेलंच पाहिजे. सुकीर्त, हेमांगी, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू काय झाले?
अगं हेमांगी, काय झाले आहे? भ्राताश्री, अहो अहो काय झालं तुम्हाला? अहो उठा ना, कोणी केलं हे कृत्य? अहो उठा ना. अहो, उठा ना. अहो उठा, डोळे उघडा ना. अहो उठा ना. अहो. माझे नाव अरुण आणि मी तुझे आभार मानू इच्छितो, आभार? आणि ते कशासाठी? कारण मी मृतावस्थेत असताना मला एक साक्षात्कार झाला की कुठून तरी एक दिव्य प्रकाश प्रकटला आणि त्याने मला जीवनदान दिले. हे देवी माते, आजपर्यंत मी निस्वार्थपणे तुझी सेवा केली, तुझे पूजन केले. त्यामध्ये माझा प्रामाणिक भाव तुला आढळला असेल. माझे पुण्य जमा असेल तर ते आज कामी येऊ दे. माझे सौभाग्य मला लाभू दे. हवे तर माझे प्राण घे, परंतु माझं सौभाग्य मला परत दे. ललिता, 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 अहो काय झालं? उठा ना. ललिता, ललिता. अहो काय हे? माझे प्राण जायची वेळ आली होती, परंतु हे घडले कसे? कोणी केली तुमची ही अवस्था? नाही, कोणी नाही. तुम्हाला काहीच कसे ठाऊक नाही? अगं ललिता, जी घटना घडून गेली त्याबद्दल काय बोलणार आपण? आणि तुझ्या प्रेमामुळे मला नवा जन्म मिळाला, हा आनंद कमी आहे का? नाही, जोवर मला सत्य समजत नाही तोवर मी शांत बसणार नाही. ललिता, नको हट्ट करूस. तुला हे सत्य ऐकवणार नाही. मी सांगतो सत्य. श्री माते, ललिता, आज जे काही घडले त्याने तुझ्या पित्याचे नाक कापले गेले आणि लाजेने मान खाली गेलीये. अहो पण पिताश्री, असे काय घडले? ललिता, आज तुझी आई इथे आली होती.
माझा विश्वासच बसत नाही. क्षमा कर पुत्र. भावनेच्या भरात मी कशी वागले, मी काय केले मला देखील समजले नाही. परंतु माझ्या भक्तीपेक्षा तुझे प्रेम आणि शक्ती दृढ होती ललिता. माते, आपण माझी क्षमा मागून मला लाजवता आहात. आपल्या जागी जरी मी असतो तरी कदाचित असेच आचरण केले असते. माझा आपल्यावर क्रोध नाही, परंतु मला एक प्रश्न सतावतो आहे. या झाकणात अशी कुठली शक्ती आहे ज्याने 2 वेळा माझे प्राण वाचवले? याचे उत्तर या झाकणात नाही, आपल्या मनात आहे. ही कोणतीही मायावी शक्ती नाही, ही आंतरिक श्रद्धा आहे. आणि प्रामाणिक भक्ती ही कोणत्याही संकटावर हवी होते. सुकीर्तने ह्या आधी भक्तीमध्ये टाळाटाळ केली, त्याची हेळसांड केली, त्यामुळे त्यावर कितीतरी संकटे उद्भवली. सत्य आहे, या दुःखाच्या क्षणातून खूप काही शिकायला मिळालं. आणि त्या अनुभवाच्या शिदोरीने हेच सांगितले की हाती घेतलेले कोणतेही व्रत अर्धवट सोडू नका. मनोभावे भक्ती करा. न उतता न मातता हाती घेतलेला वसा पूर्ण करा. तर माऊली, ही होती ललिता पंचमीच्या व्रताची कथा. तसं पाहिलं तर हे व्रत ऐश्वर्य, सुख, प्रगती मिळावी म्हणून केलं जातं. पण त्याचा मतितार्थ जर आपण लक्षात घेतला तर मग आपल्या आचरणातलं सातत्य, सहिष्णुता, सत्कर्म याचं महत्व सांगणारं हे व्रत आहे. आपल्या धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये ही जी व्रतवैकल्य सांगितली आहेत ती याचसाठी आहे की बाह्य सुखापेक्षा आपण आंतरिक आनंद कसा प्राप्त करून घेऊ शकतो, त्याचा साक्षात्कार कसा घेऊ शकतो. तर भेटूया पुढील भागात अशीच एखादी सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.